सांगलीत विधानसभा मतदारसंघाची संख्या 8 वरून 12 वर, पुनर्रचनेची रूपरेषा स्पष्ट. महिला आरक्षण, लोकसंख्या निकष आणि प्रादेशिक सलगता लक्षात घेऊन नवी राजकीय मांडणी. देशभरात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत हालचाली वेगाने सुरू असून केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या 8 वरून थेट 12 वर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि लोकसंख्या संतुलन या दोन प्रमुख घटकांवर ही पुनर्रचना आधारित असेल. महिला आरक्षणाचा प्रभाव. केंद्र सरकारने 33% महिला आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला असून 2029 पासूनच्या निवडणुका या धोरणानुसार घेण्याची तयारी सुरू आहे. मतदारसंघ वाढीचे सूत्र. सध्याच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या संख्येत 1.5 वाढ करण्याचा तत्वता निर्णय घेतला गेलाय. महाराष्ट्रात विधानसभा 288 वरून 432 आणि लोकसभा 48 वरून 72. सध्या 8 विधानसभा मतदारसंघ असलेल्या सांगली जिल्ह्यात ही संख्या 12 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 28,22,143 आहे. 12 मतदारसंघानुसार सरासरी लोकसंख्या 2,35,118 तर 10% मर्यादेनुसार 2,11,000 ते 2,58,000 नव्या मतदारसंघाची संभाव्य रचना असेल. मतदारसंघ रचना भौगोलिक सलगतेनुसार पश्चिमेकडून सुरू होईल. शिराळा व वाळवा तालुक्याचा काही भाग असा पहिला मतदारसंघ. वाळवा तालुक्यातून स्वतंत्र मतदारसंघ तयार. मोठ्या लोकसंख्येमुळे मिरज तालुक्याचे 3 भाग. दोन्ही तालुक्यांच्या शिल्लक लोकसंख्येतून एक मिश्र मतदारसंघ. जत स्वतंत्र तसेच जत कवठेमहांकाळचा संयुक्त मतदारसंघ. पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि तासगाव या तालुक्यांमधून 12 मतदारसंघांची संभाव्य यादी असेल. शिराळा, वाळवा, वाळवा मिरज, सांगली, मिरज कुपवाड ग्रामीण, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ जत. लोकसभा मतदारसंघांवर परिणाम. सांगलीत 2 लोकसभा मतदारसंघ शक्य असून विधानसभा मतदारसंघामुळे सांगलीत 2 लोकसभा मतदारसंघ तयार होऊ शकतात. प्रादेशिक सलगतेनुसार सांगली व कोल्हापूरमधील 3+3 विधानसभा क्षेत्रांचा 1 लोकसभा मतदारसंघ. सांगलीतील उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघ सातारा किंवा सोलापूर जिल्ह्यासोबत जोडले जाऊ शकतात. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. सध्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारनं गेल्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतलेला होता की 33% महिलांना आरक्षण द्यायचं आहे आणि त्या आरक्षणानुसार होणारी निवडणूक ही 29 साली होणारी निवडणूक ही महिला आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची आहे. आपल्या 542 लोकसभा मतदारसंघामध्ये 33% आरक्षण देत असताना ज्या जागा द्यायच्या आहेत त्यावर सर्वपक्षीय चर्चा सुरू होती. आता मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना डिलिमिटेशन ऍक्ट हा एक तयार केला जातो म्हणजे कायदा तयार केला जातो. त्या कायद्यानुसार डिलिमिटेशन केलं जातं. डिलिमिटेशन कमिशन नेमलं जातं. त्या डिलिमिटेशन कमिशनचे 3 सदस्य असतील. त्याच्या 3 सदस्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज असे उच्च दर्जाचे अधिकारी याचा समावेश केला जातो आणि त्याच्या आधारानं ते सर्व देशाचा दौरा करून सगळ्या देशाची माहिती घेऊन डिलिमिटेशन करत असतात. आता या डिलिमिटेशन कमिशनला लगतपूर्व जनगणनेची लोकसंख्या ही गृहीत धरली जाते. आता 2011 साली आपली जनगणना झाली. त्यानंतर 2021 साली जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु 2020 पासून आपल्याकडं कोविड आला त्यामुळे 21 ची जनगणना झाली नाही. दरम्यानच्या काळात काय कारणाने ती जनगणना हळूहळू पुढे जात गेली. आता नव्यानं आजच बातमी आहे की जनगणना नव्यानं होणार आहे, परंतु त्या जनगणनेची आकडेवारी येऊन ती आकडेवारी अंतिम होणे ह्याला साधारण 27 साल उजाडणार आहे आणि 2 वर्षात हा जनगणनेची आकडेवारी येणार नाही
आणि त्यामुळं तिची पुनर्रचना करणं त्या नवीन लोकसंख्येच्या आधारानं शक्य होत नाही. ह्या सगळ्याचा कारभार हा गृह खात्याच्या वतीनं हाताळला जातो.